श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चालवली जाणारी विद्यार्थ्यांसाठीची जय गणेश पालकत्व योजना ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगाची आहे। या योजनेमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मदतच नाही तर त्यांना त्यांचे आयुष्य घडवण्यासाठी दिशादर्शक ठरते। ही योजना म्हणजे एक प्रकारचे आदर्श व्यक्ती घडवणारी शाळाच असल्याचे मत या योजनेतून शिक्षण घेतलेल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्ण तरुण मंडळातर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाअंतर्गत 10वी आणि 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ आणि साहित्य वाटप कार्यक्रम लेडी रमाबाई हॉल येथे संपन्न झाला। कार्यक्रमाला MKCLच्या कॉर्पोरेट व्यवस्थापनचे उदय पंचपोर ढोले पाटील, एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर अल देशमुख, विजय भालेराव, सचिन आखाडे, विलास रासकर, राजाभाऊ पायमोडे, तुषार रायकर, विश्वास पलुसकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी जय गणेश पालकत्व योजनेअंतर्गत शिक्षण घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यावेळी या विद्यार्थ्यांनी या योजनेचे महत्त्व देखील स्पष्ट केले। योजनेतील माजी विद्यार्थिनी CA गौरी खटावकर, फार्मासिस्ट अनिरुद्ध दोरगे आणि बीटेक झालेल्या सिद्धार्थ दहिबाते या योजनेतील माजी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं। सागर ढोले पाटील म्हणाले, जय गणेश पालकत्व योजनेतून आपल्याला शिक्षण मिळाले आहे आणि आपण या शिक्षणाचा उपयोग आपले कुटुंब आणि आयुष्य घडवण्यासाठी केला आहे ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे। तो कृतज्ञ भाव मनामध्ये ठेवून आयुष्य जगले तर तुम्ही केवळ तुमच्या शैक्षणिक आयुष्यातच यशस्वी होणार नाही तर एक संस्कारक्षम आणि आदर्श व्यक्ती म्हणून यशस्वी होऊ शकता। प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्यामध्ये आदर्श व्यक्तिमत्व कसे घडवता येईल, त्यांना आयुष्य जगताना जे गुण आवश्यक आहेत ते गुण कसे या योजनेअंतर्गत देता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो। आज मी अभिमानाने सांगू शकतो की मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा एक भाग होणं हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे। समाजात आदर्श व्यक्ती घडवण्याचे काम तसेच चांगले संस्कार करण्याचे काम हे ट्रस्ट अनेक वर्ष झालं करत आलं आहे। मी इयत्ता दुसरीच असताना या ट्रस्टमध्ये आलो त्यावेळेस ह्या गोष्टी माझ्यासाठी सगळ्या नवीन होत्या। इथे यायची पद्धत, त्यांची शिस्त मला आवडू लागली, इथे येण्याची एक ओढ लागू लागली। इथं होणारे सर्व कार्यक्रम, अध्ययन वर्ग, समुपदेशन ह्या लोकांमध्ये मिसळून राहायची एक उत्स्फूर्तता वाढू लागली। तसेच इथे फक्त पुस्तकाचे शिक्षण नाही तर एक आदर्श व्यक्ती समाजात कसा घडू शकतो त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण केलं। या कार्यक्रम ह्याच्या माध्यमातून अनेक चांगले मार्गदर्शक शिक्षक हे लाभले। तसेच काही नाती निर्माण झाले ते की आयुष्यात ते घट्ट अजूनही आहेत इतक्या वर्षात। या प्रवासात अनेक चांगले लोक, त्यांचे मार्गदर्शन सगळ्यात आपण पुढे कसं डेअरिंग करू शकतो, एखाद्या प्रॉब्लेम सोबत कसं फेस करू शकतो, इथं स्टेजवर उभं राहून एवढ्या लोकांसोबत कसं बोलू शकतो हे कळलं। परत ट्रस्टचे विविध कार्यक्रम होतात त्यात पण सहभागी होऊन आरोग्य शिबिर असतील, लोकांची एका मदत कशी करावी हे आपण कुठल्या भावनेने स्वार्थ न बाळगता करावी या ट्रस्टच्या माध्यमातून कळलं। मी आता फार्मसी कंप्लीट करून 3 वर्ष झालं। वैशाली मेडिप्लस सदाशिव एक कंपनी आहे सदाशिवपेठमध्ये, तिथं कार्यरत फार्मसिस्ट म्हणून। तसंच मी फोटोग्राफी व्हिडिओग्राफीची आवड आहे मला, त्याचा मी एक छोटासा बिझनेस चालू केला आहे। आज मी जो काही आहे ते या ट्रस्टच्या माध्यमातून आहे। माझ्या आई वडिलांचं जेवढं मोठं माझ्या ह्याच्यात हात आहे तसंच ट्रस्टचा आहे। शेवटी एवढंच सांगतो की या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले आणि घडत राहतील। सर्वप्रथम मी माझी थोडक्यात ओळख करून देते। मी CA गौरी विकास खटावकर, कॉमर्समधली सर्वोच्च पदवी म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट ही उत्तीर्ण असून मी सध्या बिग 4 नामांकित डेलॉइट या कंपनीमध्ये कार्यरत आहे। पण मी आज इथे फक्त CA म्हणून उभी नाही आहे तर एका अशी विद्यार्थी म्हणून उभी आहे जिचा प्रवास या योजनेमध्ये अगदी सुरुवातीपासून जोडलेला आहे। म्हणजे ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हापासून अगदी मी 3री मध्ये होते तेव्हा असल्यापासून मी या योजनेचा भाग आहे। म्हणजे माझं संपूर्ण घडणं, वाढणं किंवा यश हे सगळं या प्रवासाशीच जोडलेलं आहे। आज मी जे पण काही आहे ते फक्त माझ्या मेहनतीमुळे नाही तर त्यामागे खूप मोठा हात होता दगडूशेठ हलवाई गणपतीचा। तर त्यांनी मला फक्त आर्थिक मदतच नाही केली आहे तर प्रत्येक कठीण क्षणी मला भावनिक असू दे किंवा कोणत्याही प्रकारचा म्हणा तर आधार दिला। कधी अभ्यासात अडचण आली आहे की कधी मन खचलं, कधी वाटलं की आपल्याकडून आता नाही होणार आहे
तेव्हा सुद्धा प्रत्येक वेळी ट्रस्टचा हात कायम पाठीशी उभा राहिला. आणि मी आज त्यामुळेच अभिमानाने सांगू शकते की माझ्या कुटुंबा इतकाच जर सर्वात कोणी मोठा वाटा उचलला असेल तर तो या ट्रस्टचा आहे. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे अशी की CA झाल्यानंतरनं सुद्धा ते ट्रस्ट माझ्यासोबत उभं आहेत व अशीच त्यांची साथ कायम राहू असं मला खरंच खूप मनापासून वाटतं. किंवा मग पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की स्वप्न मोठी असली आणि मेहनत जर प्रामाणिक असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. आणि जर मी तुमच्यामधलीच एखादी आहे किंवा प्रतिकूल परिस्थितीतून जर CA बनू शकते तर तुम्ही देखील नक्कीच बनू शकता किंवा काहीतरी नक्की साध्य करू शकता असं मला खरंच खूप वाटतं. आणि जशीच मला ट्रस्टची मदत मिळाली तशीच मीही या ट्रस्टच्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना मनापासून मदत करू इच्छिते. कारण मला असं वाटतं की यशस्वी होणं ही खरंच मोठी गोष्ट नाही आहे, परंतु यशातून दुसऱ्याला उभं करणं ही मोठी खरी आपली जिंक आहे असं मला वाटतं. आणि माझं देखील एक स्वप्न आहे की म्हणजे मी जसं CA बनले तसंच माझ्या हातून एक किमान अख्ख्या आयुष्यात एखादा तरी CA घडावा एवढीच अशी मला वाटतं.